गेल्या काही दिवसात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना काही प्रश्न विचारले जात आहेत. अमेरिकेच्या बाजारात मोठी घसरण झाली आहे. तर गुंतवणूकदार त्यांना विचारते की घसरण कधी थांबणार, तर त्यावर ते म्हणतात की लवकरच गुंतवणूकदारांना खूप चांगली वेळ येणार आहे. अमेरिकी बाजार किती कोसळले आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? तर S&P 500 आणि डाऊ हे त्यांचे जे मोठे इंडेक्स आहे ते 5 ते 7% अधिक कोसळले. आता 5 ते 7% अधिक म्हणजे किती? तर भारतीय बाजाराचं मार्केट कॅपिटल हे $4.5 ट्रिलियन आहे आणि त्यांचे बाजार 4 ते 5 दिवसातच एवढे कोसळले. म्हणजे याच्यावरून अंदाज तुम्ही लावू शकता की भारतीय बाजार आणि अमेरिकी बाजार यात किती मोठा फरक आहे. भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आज प्री ओपन सेशन मध्ये 39 अंशांनी कोसळला होता. हा भारतीय बाजारासाठी जवळजवळ भूकंपच आहे. नुकताच भूकंप झालाय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याचे आफ्टर शॉक पण बसले. तसेच आफ्टर शॉक भारतीय शेअर बाजारात पण दिसतील असं मला वाटतंय. सध्याची पडझड अजून काही काळ सुरू होण्याची शक्यता आहे. आपले मॅक्रो इकॉनॉमिक डेटा आणि देशांतर्गत अर्थव्यवस्था आणि कंपन्यांची कमाई अजूनही चांगली असली तरी अमेरिकेने लादलेल्या 26% टॅरिफमुळे बाजारात व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता आहे. विविध क्षेत्र, उद्योग व्यवसाय हे अमेरिकेने लादलेल्या शुल्काचे त्यांच्या हिशोबाने त्यांच्या परीने संभाव्य नुकसानाचं मोजदाद करतात. मात्र याचा प्रतिकूल परिणाम अमेरिकी अर्थव्यवस्थेवर पण होणार आहे. जागतिक मंदीची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. ट्रम्पच्या आक्रमक टॅरिफ धोरणामुळे व्यापार युद्ध सुरू झालंय, ज्यामुळे जागतिक विकासाला नुकसान सोसावं लागू शकतं. महागाई भडकण्याची शक्यता असून जागतिक पुरवठा आणि मागणीचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे एकंदर जागतिक व्यापार पद्धती बदलण्याची सुद्धा भीती निर्माण झाली. काही देश एकमेकांना नक्की आवरून भिडतील. महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. करोना महासाथीनंतरच्या जगाला भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणजे महागाईचा दानव. जागतिक पातळीवर बहुतांश देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात वाढ करून बहुत प्रयासाने महागाईवर नियंत्रण मिळवण्याचं काम केलं. मात्र चालू व्यापार युद्धामुळे महागाई झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. ती आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कंपन्यांच्या नफ्याला धक्का बसू शकतो. ग्राहकांकडून मागणी देखील घटण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक आणि फेडरल बँक सुद्धा व्याजदर कमी करताना आधी 100 वेळा विचार करतील, हे आता नक्की झालंय. अमेरिकी अर्थव्यवस्थेचा विकास दर सध्याच्या 1.3% -0.3% खालवण्याची भीती आहे. JP मॉर्गनने अमेरिका आणि जागतिक मंदी शक्यता 60% वाढवली आहे. अमेरिकेत वाढणारी आर्थिक अनिश्चितता आणि मंदीची भीती यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सरकारी रोख्यांसारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांकडे आता धाव घेतली. दुसरं म्हणजे की अर्थात सोनं खरेदी. सोन्याकडे लोकांचा कल वाढला आहे. पण गुंतवणूकदारांनी एका मर्यादेपलीकडे सर्व पैसे सोन्यात गुंतवू नयेत. शिवाय सध्याच्या बाजारात टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण आपण प्रत्येकाने ठेवायला हवं. मुख्यतः लार्ज कॅप कंपन्या लवकर या पडझडीतून सावरतील असं दिसतंय. शिवाय तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर लार्ज कॅप कंपन्यांचे शेअर असतील तर त्यात आणखीन गुंतवणूक करू शकतात. म्हणजे शेअर खरेदीची सरासरी किंमत कमी होईल आणि बाजार सावरतील. म्हणजे जेव्हा तुम्ही लवकर नफ्यात येऊ शकतात. अर्थात हे सर्व करताना तुमच्या आर्थिक सल्लागाराची चर्चा करून तुम्ही हे निर्णय घ्यायचे. धन्यवाद.